यदि विजय सूर्य पर पाना है तो बादल सा बन जाना है। यदि विजय सूर्य पर पाना है तो बादल सा बन जाना है। सागर की लहरें क्या रोके, क्षमता है पार उतरने की। इतिहास बदलने तुम्ही बिझनेस कसा करू शकता हेच सांगितले तुम्ही। प्रोडक्ट म्हणजे विका किंवा कशी हे करायचे याची तर तुम्ही माहिती दिलेलीच नाही। म्हणजे पहिलं मी पण बाकीच्या ह्याच्यामध्ये ऐकलेले आहेत, म्हणजे आता वेस्टेज वगैरे त्याचं मी तुम्हाला सांगितलेलंच की त्या पद्धतीनं तुम्ही काहीच सांगितलेलं नाही। सगळं तुम्ही स्टेप बाय स्टेपच सांगितलंय आणि बिझनेस आपण केला तर खूप चांगला आहे। नमस्कार, मी नीताली संग्राम शेटे। मी जवळपास 3 महिने झाले सरांच्या पाठीमागे लागले की सर मला हे करायचंय। फक्त सरांनी मला सांगितलं की तुम्ही असं करू नका, मी सांगतोय किंवा आमचं आहे म्हणून काही करू नका, इथं ट्रेनिंग मध्ये या, नक्की काय आहे ते शिका, नाहीतर तुम्ही सुरुवात करणार आणि उद्या पेश झालं की तुमच्या याच्यात काहीच होणार नाही। या अनुभव घ्या, शिका आणि नंतर काय असेल तो निर्णय तुम्ही घ्या। त्यासाठी त्यांनी आम्हाला परवा मग सांगितलेलं की ट्रेनिंग आहे या म्हणून, त्यासाठी मी आले। खरंच खूप छान होतं आणि म्हणजे नक्की कोणत्या दिशेने जायचंय ते आपल्याला कळायला पाहिजे। नाही नुसतं आपण म्हणतो की मला करायचंय मला करायचंय, ते शक्य होत नाही। त्यामुळे धन्यवाद। एक स्टुडंट आहे, अजून शिकतोच आहे, बट पप्पा नेटवर्क मध्ये आधीपासून, सो मला पण इंटरेस्ट होता। आताचे जे मुलांची मेंटॅलिटी झाली की भाई नेटवर्क म्हणजे सगळं फालतूगिरी आहे हे सगळं, बट टू बी ऑनेस्ट आज मला पण थोडा डाऊट होता की लाईक हे मोठं बोलतात, सगळे कंपनीचे सीईओ येतात, कोण एमडी येते, मोठं मोठं बोलतात जातात, तेवढं काय। आणि पण आज ऍक्च्युली क्लिअर झालं की आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय करून आपण पुढे कसं ग्रो होणार हे आज सरांकडून क्लिअर झालं। आणि टू बी ऑनेस्ट आवडला सगळं, सरांचं सेशन वगैरे खूप आवडलं। कारण आताच्या म्हणजे माझ्या जनरेशन मध्ये तर जास्त मुलांना डाऊट्स असतात खूप म्हणजे काय कसं कसं हे काय पण बोलतो खोटं, प्रॅक्टिकली विचार करतो। सो बट सरांचं बोलायला सगळं पटलं, पहिल्यांदा असं झालं कुठेतरी सेमिनार लावण्यात पटलंय सगळं। सो मस्त झालं, थँक्यू। मी डॉक्टर पी.एस. नाईक, प्रॉपर भिववाडहून आलो आहे। मी पहिल्यांदाच आजच्या सेमिनारला आलो आहे आणि सरांची मध्ये तसे 2-3 वेळा भेट झालेली आहे, परंतु मी काय यामध्ये इन्व्हॉल्व झालो नव्हतो। आमच्या मॅडम बऱ्यापैकी इन्व्हॉल्व आहेत। आज मॅडमच्या बरोबर म्हणून फक्त मी तर आज आलेलो आहे, परंतु एक ट्रेनिंग घेत असताना माझा एक स्वभाव आहे, कोणतीही गोष्ट असेल तर आपल्याला काही माहीत नाही असं समजून मी शिकण्याचा प्रयत्न करत असतोय। आणि एक गोष्ट सांगतो सर, सीएमडी म्हणून तर तुम्ही उत्तम आहातच, विषयच नाही आहे, परंतु एक सीएमडी स्वतः एक ट्रेनर म्हणून ज्यावेळी मार्गदर्शन करत असतात, हे पहिल्यांदाच असं मी माझ्या एक 15 वर्षाच्या मार्केटिंग मध्ये पहिल्यांदाच पाहतोय, एक स्वतः सीएमडी एक ट्रेनर म्हणून स्वतः सांगताय। त्यात ट्रेनिंग मध्ये 2-3 गोष्टी मला महत्वाच्या जाणवल्या। त्या गोष्टी म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे सर तुम्ही इथं आम्हाला ट्रेनिंग जे देत आहे हे प्रोडक्ट सेलरसाठी म्हणून देतच नव्हता, इथं फक्त तुम्ही तुमच्या मनामधला जो लिडरशिप आहे तो लिडरशिप कसा डेव्हलपमेंट होईल याच्यासाठी पूर्ण हा आजचा प्रोग्राम होता सर। जसं की पहिल्यांदा फुटबॉल, त्या दगडाबरोबर फुटबॉल खेळायला लावला, त्याच्यानंतर पूजा करून त्याला देवत्व प्राप्त करून दिला। हा जो दगड आणि देव जो आहात यातून तुम्ही फक्त जाणवून दिला की देवत्व कधी सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्यातून बऱ्याचशाच गोष्टी कष्ट ह्या सहन कराव्या लागतात आणि त्यावेळी त्याला देवत्व प्राप्त होतंय। तुम्ही स्वतःचा देखील अनुभव सर सांगितला, खरोखर मला स्वतःला फार वाईट वाटलं की बाबा ह्या गोष्टीतून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात। आज मला एवढंच सांगायचं की प्रत्येक ट्रेनर किंवा जे सिनियर असतात ट्रेनर असतात त्या ट्रेनरला एवढंच माहित असतं की हे जे प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल कसं होईल, बिझनेस कसा होईल, एवढंच फक्त त्यांना सांगितलेलं टार्गेट असतं, का तर त्यांचं त्या दिवशीचं मानधन असतं किंवा त्यांचं पॅकेज असतं। परंतु सर आज तुम्ही प्रोडक्ट सेलचा विषयच घेतलेला नाहीये, फक्त जेवढे आहेत इथे मला प्रत्येकांच्या मध्ये एक लीडर म्हणून तयार होणं गरजेचं आहे। आणि जेवढे लीडर या मार्केटिंगच्या या कंपनीमध्ये जेवढे लीडर तयार होतील